नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मसूरची डाळ. त्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि ठेचून घेतलेला लसूण टाकला. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकून घेतला आणि चांगलं फिरवून घेतला. त्यानंतर वरून थोडंसं मीठ टाकलं. कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा लाल झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हळद, त्यानंतर धना पावडर, किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आणि नंतर अजून एकदा फिरवून घ्यायचं. त्यानंतर तो मसाला मिक्स झाल्यानंतर आपण घरातला कोणताही काळा मसाला टाकून घ्यायचा. ज्या प्रमाणात तुम्हाला तिखट हवं आहे त्या प्रमाणात मी 2-3 चमचे टाकून घेतले. त्यानंतर त्यामध्ये आपली मसूरची डाळ धुवून घेतली आणि टाकून घेतली. ते सगळे मिक्स केले पहिले आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि वरून चवीसाठी गरम मसाला टाकून घेतला आणि थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि झाकून ठेवलं. एक 10-15 मिनिटांनी बघितलं तर आपली डाळ तयार झालेली होती. ह्या डाळीमध्ये जास्त पाणी टाकायचे नाही आहे, नाहीतर त्याचा गाळ होतो. ही डाळ कमी पाण्यामध्ये लगेचच शिजून निघते. त्यामुळे घाई गडबड असेल तर तुम्ही बनवू शकता. बघू शकता आपली डाळ तयार झाली आहे. थँक्यू.